नमस्कार, आपका इंडियन हेडलाइन न्यूज नेटवर्क में स्वागत है। संपादक तुषार कमल पचने मेरे साथ इस वीडियो में बने रहिए। आणि पैसे दिले आणि ते पैसे हे जे कार्यकर्ते आहेत बीजेपीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे यांनाच ते ठेके देण्यात आले। ठेक्याचे कामच नाही झाले। आता एक 48 करोड रुपयाच्या पाणी पुरवठ्याची योजना ही जेव्हा बीजेपीच्या नगराध्यक्ष होता त्यावेळेस आली। त्यावेळेस आपण बघतो की 48 करोडची योजना आली, त्यांनी 20 ते 25% त्याच्यामध्ये कमिशन घेतला, कारण त्यांची सरकार जाणार होती। घाई गर्दीमध्ये 22ला त्यांना असं वाटलं की आपल्याला इलेक्शनला समोर जावं लागेल, म्हणून घाई गर्दीमध्ये त्यांनी लोकार्पण सुद्धा केलं या योजनेच्या। आजही आपल्याला त्या योजनेच्या पाणी मिळत नाही तुमसारख्या नागरिकांना। नमस्कार, मी धनंजय बळवाईक, न्यूज हेडलाईन मध्ये आपलं स्वागत आहे। मी उपसंपादक आपण आलेलो आहोत माजी आमदार, माजी नगरसेवक, माजी नगर उपाध्यक्ष जाणून घेऊया यांच्याकडनं यांचे काय प्रतिक्रिया आता निवडणुकीच्या रिंगणात त्या सध्या नगराध्यक्ष पदावर त्या रिंगणात उभे आहेत, जाणून घेऊया। नमस्कार सर्वांना, मी आणि माझे जे कुलिक्स आहेत ते आम्ही सगळे पंजा निशाणावर काँग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कडून इलेक्शन लढत आहोत। आपण सर्वांची विनंती आहे, नम्र विनंती आहे की आपण सर्व मला, माझ्या पंजाला आणि वार्डातील सर्व माझे जे उमेदवार आहेत, काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांना त्यांच्या पंजासमोरील बटन दाबून आपण बहुमताने विजयी करा। भाऊ, मला एक गोष्ट सांगा की म्हणजे आपण अचानकच नगराध्यक्ष पदासाठी का म्हणून आपण म्हणजे उमेदवारी घेतली आहे, किंवा लोकांचं प्रेम वगैरे आपण काय सांगा? मी माजी आमदार आहे। बरेच लोकांना हा प्रश्न आहे की मी आपला डिमोशन कशाला मंजूर केला आहे, पण कोणताही पद लहान नसतं। नगराध्यक्ष हा एक्झिक्युटिव्ह पोस्ट आहे, त्याला पूर्ण नगर परिषदचा कारभार चालवण्याचे त्याला अधिकार असतात। जे तुमसर नगर आहे हा फार मोठा नगर आहे, मोठा शहर आहे। या शहरामध्ये मी बघितलं की जे मागचे नगराध्यक्ष होऊन गेले, मग ते अजित पवार गुटाचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गुटाचे सरकार असो किंवा भारतीय जनता पक्षाची सरकार असो, त्यांनी फार भ्रष्टाचार केला। त्यांच्या भ्रष्टाचाराचे किस्से हे लहान लहान मुलांना माहीत आहेत। त्यांनी पूर्ण नगर परिषदला एक असं काळी गाय समजलं आणि तिच्या फक्त दूधच दोला, त्यांनी तिला चाराही घालण्याचे त्यांनी कधी हे केलं नाही। आता मागे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की मी 900 करोड रुपये तुमसर नगर परिषद करता दिलेले आहेत। मी नगर परिषदच्या आतील नागरिकांना प्रश्न करतो, ते 900 करोड रुपये कुठे तुम्हाला दिसतात का जे खर्च झाले? कारण आपण जर एक साधा शर्ट घेतला, 200-300 रुपयाचा शर्ट जर आपण घेतला साधा, तरी आपल्याला तो शर्ट दिसतो की नवीन शर्ट आहे। आता 900 रुपये आले, आता ते म्हणतील का भाई 900 रुपये आले तेव्हा प्रशासक होता बसला। प्रशासक हा कोणाचा असते? स्टेट गव्हर्नमेंटचा असते। आणि स्टेट गव्हर्नमेंट कोणाची आहे? स्टेट गव्हर्नमेंट ही भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गट, राष्ट्रीय आणि आपला शिवसेना शिंदे गट, या तिघाची सरकार आहे। म्हणजे या तिघाच्याच याच्यावर राज आपल्या तुमसर नगर परिषद होता। आणि या तिघांनी पैसे दिले आणि ते पैसे हे जे कार्यकर्ते आहेत बीजेपीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे यांनाच ते ठेके देण्यात आले। ठेक्याचे कामच नाही झाले। आता एक 48 करोड रुपयाच्या पाणी पुरवठ्याची योजना ही जेव्हा बीजेपीच्या नगराध्यक्ष होता त्यावेळेस आली। त्यावेळेस आपण बघतो की 48 करोडची योजना आली, त्यांनी 20 ते 25% त्याच्यामध्ये कमिशन घेतला, कारण त्यांची सरकार जाणार होती। घाई गर्दीमध्ये 22ला त्यांना असं वाटलं की आपल्याला इलेक्शनला समोर जावं लागेल, म्हणून घाई गर्दीमध्ये त्यांनी लोकार्पण सुद्धा केलं या योजनेच्या। आजही आपल्याला त्या योजनेच्या पाणी मिळत नाही तुमसारख्या नागरिकांना। आपण बघतो की त्यांनी का केलं, अगोदर पाईपलाईन टाकले, त्याने रिश्वत दिली आणि यांना सेट केले होते, म्हणून त्याने पाईपलाईन एकदम थर्ड क्लास क्वालिटीची घातली। त्या पाईपलाईन मध्ये काहीच दम नव्हता। रोड त्यांनी पुन्हा दुरुस्त केले। त्याच्यानंतर जेव्हा पाईपलाईनला पाणी सुरू केलं त्यावेळेस ते पाईप फाटू लागले त्यावेळेस प्रशासक बसला होता। प्रशासकने ते सगळे पाईप बदलण्याचे आदेश दिले त्यांनी पुन्हा रोड खोदल्यानंतर ते पाईपलाईन बदलली, पूर्णच पाईपलाईन तुमसरची बदलण्यात आली। नतीजा काय झाला की पाईपलाईन तर बदलली, पण अजूनही रोडाचे गड्डे जसे होते तसेच आहेत आणि त्याच्यामुळे बरेचसे ऍक्सिडेंट झालेले आहेत।
आम्हा सगळ्यांना त्याच्यामुळे तकलीफ होत आहे, मणक्याचे विकार त्याच्यामुळे झालेले आहेत तुमसरच्या लोकांना. तर हा सगळा गोंधळ पाहून मला वाटलं की माझी एक साफ सुथरी छवी आहे. मी 5 वर्ष 2002 ते 2007 पर्यंत नगरसेवक होतो, उपाध्यक्षी होतो, पाणी पुरवठ्याचा सभापती होतो. आणि त्या 5 वर्षामध्ये एकही दाग माझ्यावर लागलेला नाहीये. कोणी म्हणू शकत नाही की अनिल बावनकर सदस्य असताना काही भ्रष्टाचार केले, काही ठेकेदारी केली. काही ठेकेदारी मी केली नाही, काही भ्रष्टाचार मी केलेले नाही आहेत. त्याच्यानंतर मी आमदार झालो, 2009 ते 2014 पर्यंत आमदार आलो. बरेच कामं या तुमसर शहरासाठी, या तुमसर विधानसभा क्षेत्रासाठी मी केलेले आहेत. माझ्या सगळ्यात मोठा काम आहे बावनथडी जी योजना होती ती पूर्ण करणे, आणि ती पूर्ण केली. त्याचबरोबर सोन्याली योजना ही जी चांदपूर तलावामध्ये पाणी घालते ती योजना सुद्धा पूर्ण केली. या 2 योजनेमुळे काय झालं की 37,000 हेक्टर मधील शेतकरी सुखावला. झालं असं की पहिले एक पाणी येत नव्हता शेवटच्या दुर्गाजीच्या, तर फसल जात होती. आता पाण्याकरता फसल जाणार नाही. दुर्गाजीला पाणी आला नाही आला, परा लावाला पाणी आला नाही आला, तरी पाण्यामुळे फसल जाणार नाही. आपण तिथून पाणी देऊन पराई लावू शकतो, रोवणा करू शकतो, आपण तिथे पाणी देऊन धानाला पालवू शकतो, आणि आपली फसल पूर्ण, खरीपची फसल पूर्ण होणार हे निश्चित झाले. तसेच 2 वर्षामधून एकदा एक रब्बीची फसल आता भरपूर प्रमाणात होत आहे. म्हणजे डाव्या कालव्याला 1 वर्ष होते, तर दुसऱ्या वर्षी उजव्या कालव्याला फसल होते, अल्टरनेट चालते. आणि त्याच्यामुळे का होते की रोजगार मिळतो बऱ्याच लोकांना. जे गावातील लोक आहेत त्यांना रोजगार मिळतो, जे शहरातील लोक आहेत गंज बाजारामधले तिथे माल येते, तिथे माल आला तर हमाल, मापारी, व्यापारी, टोकणेवाले महिला आहेत जे आहेत ते त्यांना, आणि दलालांना आणि व्यापाऱ्यांना यांना सुद्धा बिझनेस मिळते, व्यापार मिळते. आणि तो पैसा कास्तकाराकडे येतो, यांच्याकडे येतो, आणि त्याच्यामुळे जे तुमसर शहरामध्ये चहलपहल आहे ते याच्यामुळेच. नाहीतर तुमसर शहरात काही नवीन धंदे नाही आहेत. खमाटा बंद झालेला आहे. आता 11 वर्षापासून यांची सरकार आहे, पण यांनी कधीच प्रयत्न केले नाही की खमाटा सुरू व्हायला पाहिजे. यांच्या राज्यामध्ये पेपर मिल बंद झाली, एलोरा पेपर मिल होती ती बंद झाली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, आणि त्याच्यामुळे मी विचार केला की जर मला चांगला प्रशासक तुमसर चांगलं करायचं असेल, सुंदर आणि ग्रीन करायचं असेल तुमसर, तर मला हे लढल्या पाहिजे. कारण आपणच आपली जबाबदारी, आपण कोणाला लढवलं तर त्याच्यावर आपण विश्वास करू शकत नाही. पण मला माझ्या स्वतःवर विश्वास आहे. मी नॉन करप्ट माणूस आहे, माझ्यासोबत काही भ्रष्टाचार नाही आहे, आणि मी निसंदेही जनतेची सेवा करणार आहे. 5 वर्षानंतर ही जनता पुन्हा म्हणेल की नगराध्यक्ष अनिल बावनकर सारखाच हवा. भाऊ खूप छान. आणि आपण आपली पारदर्शकता, आपली ज्याप्रमाणे आपण जे पांढरे कपडे घातले स्वच्छ एकदम, एकही डाग आपल्या याच्यावर नाही, आणि खरोखरच लोकांनी आपल्याला निवडून द्यावं, आणि खूप छान प्रतिमा आहे आपली. भाऊ मला एक गोष्ट सांगा की आपण निवडून आल्यानंतर आपण समोरची आपली काय भूमिका असेल? 4 कामं तर नगर परिषदच्या प्रत्येक सदस्याने आणि नगराध्यक्षाने केलेच पाहिजे. एक, शुद्ध पाणी पुरवठा जो 12 तास झाला पाहिजे. शुद्ध पाणी पुरवठा लोकांना, आपल्याकडे पाणी भरपूर आहे, वैनगंगा नदीची आपल्यावर मेहरबानी आहे. आपल्याला कोष्टी घाट आणि माडगी घाट हे 2 घाटातून अगोदर पाईप आपल्याला पाणी यायच्या. आता मागच्या सरकारने गरज नसताना आपला जो हे आहे धापेवाडातून आता पाण्याचा उपसा सुरू केला. एक तर लांब आहे, आणि दुसऱ्यांनी पाईपलाईन बरोबर नाही ठेवले, त्याच्यामुळे प्रेशर वाढवलं की ते पाईप फुटतात. तर ते एक फार मोठा प्रश्न आहे पाईपलाईन सुधारवण्याचा. कारण एकदा सरकारने पैसा दिला तर दुसऱ्यांना देणार नाही, आणि हे पैशाच्या अगोदरच खाऊन बसलेले आहेत. म्हणून यांनी आता तो पैसा जो हे पाईपलाईन सुधारवण्याकरता पैसा लागत आहे त्याच्याकरता यांनी घर टॅक्स वाढवून दिलेत. अवाचे 1.25 घर टॅक्स केलेले आहेत, जे घर टॅक्स कधी नियमानुसार डबल करता येत नाही. त्याने ते घरचा 3 पट आणि 4 पट केलेले आहेत. सगळ्यांना नोटिसेस आलेले आहेत. फक्त आता इलेक्शन आहे म्हणून त्याने ते थांबवून ठेवलंय. आता इलेक्शन झाल्यानंतर ते वसुली करतील, त्याला कमी करण्याचा प्रयत्न करणार, त्यांच्या रिव्ह्यू घेणं हा एक माझा मोठा काम राहणार आहे. आणि या शहराकरता पाण्याची मुबलक व्यवस्था करून देणे, पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करून देणे, वापरण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करून देणे. सांडपाणी हा वाहण्याकरता नाल्याची व्यवस्था करणे, रोड बरोबर पाहिजे येण्या जाण्याकरता रोडाची व्यवस्था करून देणे, आवागमन करता, दळणवळण करता. ह्या 3-4 काम असे आहेत की जे नगर परिषदला करायला पाहिजे. आणि स्पष्ट आणि स्वच्छ
आपली नगर परिषद चालवणे. जर कोणालाही काही प्रॉब्लेम आला तर ते डायरेक्ट मला येऊन मिळू शकतात. मला मिळण्याकरता कोणत्या कार्यकर्त्याची किंवा नेत्याची गरज नाही आहे. मी आमदार होतो तेव्हाही आणि आताही, की मला भेटण्याकरता मी कधीच मध्यस्थ कोणी ठेवला नाही, कोणी चौकीदार नाही, कोणी चपरासी नाही, की जो तुमच्या कार्ड घेऊन माझ्यापर्यंत येईल. कोणी डायरेक्ट मला मिळू शकते, आपली परेशानी मला सांगू शकते आणि ते मी करेन. काला मी बघितलं की जसे मागचे प्रेसिडेंट होते तर त्यावेळेस आणि त्याच्यानंतर तर मग प्रशासकच होता. नगर परिषदेचे कर्मचारी फार वाळवटपणाने लोकांशी वागायचे. त्यांचे वागण्याचा ढंग बरोबर नव्हता. ते लोकांचे काम नाही करायचे, लोकांना चक्रा काटायला लावायचे, लोकांकडून पैसे घ्यायचे. तर हा जो एक ऍडमिनिस्ट्रेशन आहे तो चालवण्याचा मला चांगला अनुभव आहे आणि माझे ऍडमिनिस्ट्रेशन लोक बघितलं आहे. मी आमदार असतानाही आणि नगरसेवक असतानाही मला मी तहसील ऑफिस एकदम टॉप चालवली होती. सगळ्यांना आठवत असेल की तहसील ऑफिसमध्ये त्यावेळेस काम थांबत नव्हते. काहीच कामासाठी कोणतीच गरज पडत नव्हती, नेत्याची गरज पडत नव्हती. सरळ सरळ जनता गेली की त्यांचे काम व्हायचे. नजूल असेल त्याच्यामध्ये केलं, एकदम छान केलं होतं. हॉस्पिटलला छान केलं होतं. ते सगळे कामं ऍडमिनिस्ट्रेशन कसं चालवलं पाहिजे त्याचा मला चांगला अनुभव आहे आणि मी निसंदेह नगर परिषदेची छान चालवणार असा मला विश्वास आहे. भाऊ, आपण न्यूज हेडलाईनला आपण अमूल्य वेळ दिला आपला, एक म्हणजे आम्हाला वेळ काढून दिला त्याबद्दल आपल्याला आपले धन्यवाद देतो आणि पुढील वाटचालीस आपल्याला चांगले यश मिळो आणि आपण राजकारणात समोर वाढव हीच न्यूज हेडलाईन तर्फे सदिच्छा आहे. धन्यवाद आपण सर्वांच्या आणि जे हे माझे इंटरव्ह्यू ऐकत आहेत त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि काँग्रेसला वोट द्या अशी अपील करतो. कारण काँग्रेसची हा पक्ष एक असा पक्ष आहे जो राष्ट्रीय पक्ष आहे आणि मी माझी गॅरंटी घेतो आणि मी चांगला आहे. ज्या जहाजाचा कप्तान चांगला असतो तो जहाज कधीच बुडत नाही अशी म्हण आहे आणि मीही चांगला कप्तान आहे असं मला वाटतं आणि तुम्हालाही वाटायला हवं, म्हणजे कारण आहेत. तर मला यावर तुम्ही विश्वास ठेवून पूर्ण काँग्रेस पक्षाला मत करून आम्हाला विजय कराल अशी आशा करतो. धन्यवाद आपण सर्वांचे. धन्यवाद भाऊ.